नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. दोन बातम्या तुमच्या पाहण्यात किंवा वाचण्यामध्ये आलेल्या असतील. एक अशी आहे, की टर्कीमधून येणारे जे सफरचंद आहेत, त्याच्यावरती भारतीय व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय. आणि दुसरी बातमी अशी आहे, की उदयपूरमधील जे व्यापारी आहेत, त्यांनी टर्कीमधून येणाऱ्या मार्बलवरती बहिष्कार टाकलेला आहे. आता हा बहिष्कार व्यापाऱ्यांनी का टाकलाय? कारण ऑपरेशन सिंदूर चालू असताना भारत आणि पाकिस्तान दरम्यान जे काही प्रतिहल्ले झाले, त्या दरम्यान टर्की आणि अझरबैजान हे जे दोन देश आहेत, त्यांनी अगदी उघडपणे पाकिस्तानच्या बाजूनं भारताच्या विरोधात अशी भूमिका घेतलेली होती. आणि त्याच्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांमध्ये टर्की आणि अझरबैजान यांच्याविषयी एक रागाची भावना असेल तर ती स्वाभाविक अशी आहे. आणि त्यानुसार व्यापाऱ्यांनी हा जो बहिष्कार टाकलाय तो योग्यच आहे, अशी देखील भावना देशभक्त भारतीय नागरिकांच्या मनात निर्माण झालेली असेल तर ती देखील स्वाभाविक आहे. या बातम्या आल्यानंतर तुम्ही असं पाहिलं असेल की भाजप पक्षाची IT सेल, सोशल मीडिया, त्यांचे समर्थक, त्यांचे नेते, त्यांचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती बॉयकॉट टर्की, बॉयकॉट अझरबैजान म्हणजे अझरबैजान आणि टर्कीवरती बहिष्कार टाका, व्यापारी बहिष्कार टाका, अशा पद्धतीची मोहीम जोरदार राबवायला लागलेली आहे. आता भाजपची IT सेल, त्यांचे कार्यकर्ते हे जर ही मोहीम राबवत असतील तर आपण असं गृहीत धरायला हवं की पक्ष नेतृत्वाची त्याला संमती आहे किंवा इनफॅक्ट पक्ष नेतृत्वाचा तसा आदेश आहे, म्हणूनच या प्रकारची मोहीम चालवली जात आहे. आणि म्हणून भाजप समर्थक जे आहेत, भक्त मंडळी जे आहेत, त्यांना मला एक अशी विनंती करायची आहे की त्यांनी आपलं जे पक्ष नेतृत्व आहे, भाजपचं जे पक्ष नेतृत्व आहे, त्यांना फक्त दोन प्रश्न विचारायला हवेत. पहिला प्रश्न, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की टर्की आणि अझरबैजान यांच्याबरोबर चीननं देखील पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतलेली होती आणि आहे. चीननं जी शस्त्रास्त्र दिलेली आहेत पाकिस्तानला, त्याचा देखील हल्ला प्रतिहल्ले करत असताना पाकिस्ताननं वापर केलेला आहे. मग प्रश्न असा आहे की चीनवरती बहिष्कार टाकवण्याची मोहीम ही भक्त मंडळी, भाजपचे नेते, भाजपची सोशल मीडिया का चालवत नाही? म्हणजे इंटरेस्टिंग आकडेवारी तुम्हाला सांगतो की आपण अझरबैजान किंवा टर्कीवरती बहिष्कार टाकल्याने त्या देशांचं तसं काहीच नुकसान होणार नाही. कारण टर्की आणि भारतामधला जो व्यापार आहे ना, तो केवळ $10 अब्ज इतका आहे आणि यातलेही $6 अब्ज निर्यात आपण करतो. म्हणजे टर्कीने जर उलटा आपल्यावरती बहिष्कार टाकला तर इनफॅक्ट आपलंच नुकसान होण्याची अधिक शक्यता आहे. आणि तुलनेमध्ये केवळ $4 अब्ज एवढं जे आहे त्याचा आपण इम्पोर्ट करतो, ज्यामध्ये प्राधान्यानं मार्बल, सफरचंद आणि तत्सम काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी येतात. आणि अझरबैजानची तर गंमत अशी आहे की त्यांच्या बरोबरचा आपला जो व्यापार आहे तो केवळ $1.5 अब्ज इतकाच आहे. आणि त्यातही जे आपण इम्पोर्ट करतो ते त्यांच्याकडून क्रूड ऑइल करतो. त्याच्यामुळे बरेच भाजप समर्थक किंवा भक्त मंडळी जे आहे ते आपल्या गाड्यामध्ये जे पेट्रोल टाकत असतील ते खरं तर अझरबैजान मधून आलेलं देखील असण्याची शक्यता आहे. पण या उलट चीनकडून जी आपण आयात करतोय ती तब्बल $100 अब्ज एवढी आहे. म्हणजे सर्वाधिक आयात आहे. आणि त्यामुळे चीनवर जर आपण या निमित्तानं बहिष्कार टाकला तर खरोखरच चीनचं नुकसान होऊ शकतं, चीनची गोची होऊ शकते. मग हे इतकं उघड असेल तर प्रश्न असा आहे की भाजपची IT सेल किंवा भाजपचं जे नेतृत्व आहे ते चीनवर बहिष्कार का टाकत नाही? त्याचं उत्तर आपल्याला ऑपरेशन सिंदूर चालू असतानाच 8 मेलाच मिळालेलं आहे. हे उत्तर जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तसं तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार नाही. आणि त्याचं उत्तर आहे गौतम अदानी. 8 मेला अदानी समूहानं ड्रॅगन पास नावाची एक चीनी कंपनी आहे, या चीनी कंपनी बरोबर करार केलाय. अदानीकडून जे एअरपोर्ट्स ऑपरेट केले जातात त्यातले लाउंजेस आणि बाकीचे काही डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यासाठी म्हणून हा करार करण्यात आलेला आहे. मग प्रश्न असा पडतो की आपला प्रिय, जवळचा, अत्यंत लाडका जो मित्र आहे त्याच्या व्यापारी हितसंबंधांना बाधा येऊ नये म्हणून भाजप पक्ष नेतृत्व चीनवरच्या बहिष्काराची मोहीम चालवत नाहीये, हे कारण आहे का? तसंही नरेंद्र मोदी एकदा असं म्हणालेच होते की व्यापारी जे आहेत ते सैनिकांपेक्षाही शूरवीर असतात. त्यामुळे आपल्या व्यापारी मित्राचे हितसंबंध जपणे याला जर नरेंद्र मोदी प्राधान्य देत असतील तर त्यात आश्चर्य मानण्याचं कारण नाही. आणि यातला दुसरा महत्वाचा प्रश्न जो भक्तांनी, भाजप समर्थकांनी आपल्या पक्ष नेतृत्वाला विचारायला हवा तो असा की भाजप नेतृत्व जर आपल्या IT सेलच्या माध्यमातून टर्की आणि अझरबैजानवर बहिष्कार टाका अशी मोहीम जर राबवत असेल तर मग टर्की आणि अझरबैजान यांच्याबरोबर भारत राजनैतिक संबंध का तोडत नाहीये?
किंवा त्या संदर्भामध्ये उघडपणे त्यांनी टर्की आणि अझरबैजानच्या संदर्भात भूमिका का घेतलेली नाही? म्हणजे खरं तर राजनैतिक संबंध तोडले तर एक खूप स्ट्रॉंग, कठोर असा जो संदेश आहे तो जगामध्ये जाऊ शकतो, पण तो अद्याप सरकारनं घेतलेला नाहीये. तो का घेतलेला नाही? हा प्रश्न भक्तांनी आपल्या पक्ष नेतृत्वाला विचारायला हवा. परंतु भाजपचं पक्ष नेतृत्व याचं उत्तर देणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय संबंध सांभाळणं हा त्यांचा प्राधान्यक्रम नाही, ही त्यांची प्रायोरिटी नाही. तर भारतामधल्या इलेक्शन्स जिंकणं, निवडणुका जिंकणं, भारतामध्ये भारतीय लोकांमध्ये परसेप्शन मॅनेजमेंट करणं हे त्यांचं प्राधान्य आहे. आणि म्हणूनच यांची जी देशभक्ती आहे ती सिलेक्टिव्ह आहे. या देशभक्तीतून जो राग निर्माण झालाय त्याच्यातून बहिष्कार अस्त्र ते जे वापरतायत ते अस्त्र टर्की आणि अझरबैजान यांच्याकडे जात आहे, पण ते चीनकडे जात नाहीये.